रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी। झी टॉकीजचा आषाढी सोहळा को पावर्ड बाय पितांबरी, देवभक्ती, विठ्ठल उपासना, अगरबत्ती। ही झी टॉकीजची वारी जी आहे ती वारकऱ्यांसोबत निघाली पंढरपूरच्या दिशेने आणि आता वाटेमध्ये माझ्यासोबत काही माऊली आहेत, त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे। माऊली नमस्कार, काय नाव तुमचं? शाहूबाई। कुठून आलात तुम्ही? नांदेड जिल्हा। नांदेडहून आलात। कितवी वारी माऊली तुमची? पाचवी वारी आहे। पहिल्या वारीत काय अनुभव आला होता? वारकऱ्याचा अनुभव आला। अरे वा, किती माऊलींनी गोड उत्तर दिलं। वारकऱ्याचा अनुभव आला त्यांना। माऊली तुम्हाला मी दोन सोपे प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांची जर तुम्ही अचूक उत्तर दिली तर तुम्हाला पितांबरीतर्फे मिळणारे ही खास देवभक्ती, विठ्ठल उपासना, अगरबत्ती। तयार आहात? माझा पहिला अगदी सोपा प्रश्न तुम्हाला असा आहे माऊली, ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणीचं नाव काय होतं? मुक्ताबाई। टाळ्या! माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की अवली हे नाव कोणाला म्हणण्यात जायचं किंवा अवली हे कोणाला म्हणायला जायचं? तुकाराम महाराजांच्या पत्नीचं। तुकाराम महाराजांच्या पत्नीला टाळ्या वाजवायच्या आहेत। आणि त्यांचं खरं नाव काय होतं माऊली? जिजाबाई। टाळ्या! अगदी अचूक उत्तर दिलेत माऊलींनी। आता करूया विठुरायाला प्रसन्न, तुळशीच्या सुगंधाने युक्त अशा पितांबरी देवभक्ती, विठ्ठल उपासना, अगरबत्तीनं। पितांबरीतर्फे या माऊलींना मिळणार आहे ही खास अगरबत्ती। घ्या माऊली। पितांबरीची देवभक्ती, विठ्ठल उपासना, अगरबत्ती म्हणजे उपासना विठ्ठलाची, साथ देवभक्तीची। टाळ्या!